नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण पालकची कुरकुरीत भजी कशी करायची ते बघणार आहे। अखंड पालकच्या पानाची भजी न करता ही भाजी मी निवडून स्वच्छ धुवून अगदी बारीक चिरून घेणार आहे। आता ही भाजी मी पहिल्यांदा चिरून घेते। बघा, आता पालक हा असा मी चांगला बारीक चिरून घेतलेला आहे। त्यामध्ये आता टाकूया चिरलेली कोथिंबीर, म्हणून 4-5 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 6 ते 7 लसूण पाकळ्या अशा जाडसर ठेचून घेतलेल्या आहेत। आता टाकूया त्यामध्ये चवीपुरतं मीठ, कारण पालकमध्ये आपल्या मीठ असतं म्हणून बेताचाच मिठाचा वापर करायचा आहे। आणि हा 1 चमचावर ओवा हा हातावर चोळून असा टाकून घेऊया। त्यामध्ये टाकूया आता हे 1 वाटीभर बेसन आणि त्यामध्ये 1 चमचा हे तांदळाचे पीठ टाकून घ्यायचं आहे। आणि हे आता अजिबात पाण्याचा वापर न करता ह्या पालकच्या पाण्यात कितपत भिजलं जाते ते बघून घेऊया। म्हणजे हे एकसारखं आता हाताने चांगलं कालवून घेऊया। लागलं तर ह्यामध्ये थोडासा पाण्याचा वापर करणार आहे। बघा, आता पालकच्या ओलसरपणावर हे पीठ आपलं एवढं मऊ झालेलं आहे। आता अगदी थोडंसं 1 चमचाभर ह्यामध्ये मी पाणी टाकून घेते आणि हाताने आता हे चांगलं एकसारखं करून घेऊया। लागलं तर ह्यामध्ये अजून थोडं मी बेसन वाढवणार आहे। बघा, आता एवढं हे आपलं पीठ ओलसर झालेलं आहे। ह्यामध्ये आता पीठ घालायची काही गरज नाही आहे। तर ह्यामध्ये टाकून घेऊया थोडासा खायचा सोडा। खायचा सोडा शेवटी टाका, नाहीतर तो जास्त होण्याची शक्यता आहे। भाजी आपली चांगली पिठामध्ये मिक्स करून झाल्यानंतर सोड्याचा वापर करा। नसेल तुम्हाला सोडा टाकायचा तर तुम्ही ह्यामध्ये कडकडीत तेल, भजी तळायला तेल ठेवल्यानंतर त्यामधलं कडकडीत तेल 2 चमचे पोहे खायच्या चमच्यानं टाकून घेतलं तरी चालेल। बघा, हे पीठ फार पातळ नसावं, अजून थोडंसं मऊ करून घेते मी। बघा, आता हे पीठ आपलं चांगलं मळून झालेलं आहे। हे पीठ कसं एवढंच असं मऊ असावं। जास्त जर पातळ झालं तर हे भजी तेल ओढून घेतात आणि तेलकट होतात, कारण ह्यामध्ये आपण भाजीचा भरपूर वापर केलेला आहे, म्हणून हे इतपतच घट्ट ठेवा। चला तर मग आता ही भजी तळून घेऊया। बघा, आता तेल आपलं छान गरम झालेलं आहे। पाण्यामध्ये बुडवा आणि तेलात आपली भजी सोडून घेऊया। आणि भजी चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत। बघा, आता भजीची आपल्या एक बाजू तळून झालेली आहे। बघा, फुगून कशी वरती आलेत। हे आता उलटून घेऊया। बघा, भजी आपली छान तळून झालेली आहेत। ते आता काढून घेऊया। अशी करून आता ही सगळी भजी मी तयार करून घेते। बघा, ह्याचा आवाज तरी कसा कुटकुटीत येतोय, म्हणजे किती कुरकुरीत छान झालेत। आता उरलेली भजी मी तळून घेते। बघा मैत्रिणींनो, अशी ही आपली सगळी पालक भजी तळून झालेली आहेत। बघा, ह्याचा आवाज तरी किती कुरकुरीत आहे। टी टाईम स्नॅक असं संबोधलं तर वावगं ठरू नये अशी ही कुरकुरीत पालक भजी आपली तयार झाली आहेत। बघा, माझी ही रेसिपी आवडली तर मला नक्की कमेंट्समध्ये कळवा। पुन्हा पुन्हा भेटतच असतो अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन। घरचं खा, निरोगी राहा। धन्यवाद।